पुण्यातील प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले। विधिमंडळ तसेच इतर व्यासपीठांच्या माध्यमातून वारंवार प्रश्न मांडल्यानंतर त्याची सोडवणूक होत नसल्याने या प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सर्व आमदारांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून विधान भवनासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले। येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांबाबत सरकारने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी या सर्वपक्षीय धरणे कार्यक्रमातून करण्यात आली। सरकारच्या पातळीवर शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्ष रेंगाळले आहेत। याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार लक्ष घालण्याचे आश्वासन दिले। काही प्रश्न या दोघांच्या पुढाकाराने मार्गीही लागले, पण काही प्रश्न न सुटल्याने त्याचा फटका संपूर्ण शहराला बसला आहे। शहराच्या विकासाचा वेग मंदावला असून निर्णय घेण्यास लागलेल्या विलंबामुळे अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत। असे प्रश्न एकत्रित करून ते अधिवेशनात मांडण्यासाठी आमदारांनी एकीची मूठ बांधली आहे। सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनासमोर सकाळी 11 ते 1 या वेळेत धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार हे धरणे आंदोलन झाले। PMRDA, झोपडपट्टी विकास प्राधिकरणाची नियमावली, महापालिकेचे जाहिरात धोरण, वाढीव पोलीस चौक्यांचा प्रश्न, विकास आराखड्याच्या सुनावणीसाठी नियोजन समितीची न झालेली स्थापना, रिंग रोड, PMPला करावयाची आर्थिक मदत अशा विविध प्रश्नांचा आढावा यावेळी घेण्यात आला। हे प्रश्न अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहात मांडण्याचा संकल्प शहरातील सर्व आमदारांनी केला आहे। त्याची सुरुवात म्हणून धरणे कार्यक्रम असल्याचे या आमदारांनी सांगितले। या धरणे कार्यक्रमात आमदार गिरीश बापट, रमेश बागवे, मोहन जोशी, विनायक निमण, माधुरी मिसाळ, जयदेव गायकवाड, डॉक्टर नीलम गोरे, भीमराव तापकीर, दीप्ती चौधरी, अनिल भोसले, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, बापू पठारे, शरद रणपिसे, चंद्रकांत पाटील हे सहभागी झाले होते। अनेक वर्ष पुण्यातल्या विकासाच्या संदर्भातले प्रश्न विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये पुण्याचे आमदार म्हणून आम्ही सर्वजण मार्गी लावतो, त्याचा पाठपुरावा करतो, सरकारचं लक्ष त्याच्याकडे देतो, सरकारचं आश्वासन त्याच्याकडे घेतो। पण काही प्रश्न गेले अनेक वर्ष सुटलेले नाही, ते सुटावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। त्याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण नाही, तर पुण्याचा विकास हा एकमेव मुद्दा आमच्या समोर आहे। आणि म्हणून मंत्रिमंडळात एक वाक्यता, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री निर्णय प्रक्रियेत एकत्र बसून त्यांनी जर निर्णय घेतले तर अनेक निर्णय ते त्यांच्या पातळीवर घेतात, पण सामूहिक निर्णय जो शहराकरता व्हायला पाहिजे तो होत नाही। तो मेट्रोचा विषय असो, BRTचा विषय असो, मुळा मोठ्या सुधारणेचा विषय असो, तो SRAची नियमावली बनवायचा असो, तो म्हाडाचा विषय असो, सगळ्यात जटिल वाहतुकीचा प्रश्न आहे। असे PMRDचा तर का कळत नाही, मी तर प्रत्येक अधिवेशनाचा प्रश्न काढतोय। आज MMRDने कितीतरी चांगली कामं मुंबईत करून दाखवली, पुण्यात का PMRD होत नाही आहे, काय त्याला अडचण आहे? त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्याची बॉडी ठरलेली आहे, पण प्रत्यक्ष कामाला का सुरुवात होत नाही? कुठे काम अडलेलं आहे? आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकरता आणि पुण्याच्या विकासाकरता आम्ही सगळे एक आहोत आणि पुण्याचा विकास हा आमचा पहिला अजेंडा आहे हे दाखवण्याकरता। आणि विधानसभेत तर ह्याही अधिवेशनात आम्ही हे सगळे प्रश्न उपस्थित करणार। पण सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की सरकार हो म्हणतं, करू म्हणतं, पण कधी करणार हे सांगत नाही। आणि म्हणून एक शहराच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम हा असला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सगळेजण करतो। आणि विधिमंडळामध्ये मी स्वतः अनेक प्रश्नाचा पाठपुरावा, लक्षवेधी असेल, तारांकित प्रश्न असेल, औचित्य असेल, अशा अनेक आयुधाचा उपयोग करून मी ती प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। काही प्रश्नामध्ये मला यश मिळालं। उदाहरण सांगायचं असेल तर पुण्यातील पानशेत पूरग्रस्तांचा गेल्या 52 वर्षांचा जो प्रश्न होता की त्यांची स्वतःची घरं मालकी हक्काचा करून देण्याचा, त्याच्यामध्ये मला यश मिळालं। रिक्षावाल्यांसाठी एक कल्याणकारी समाज बोर्ड असावं, सामाजिक कल्याण मंडळ, त्याला मला यश मिळालं आणि लवकरच त्यासाठी शासनाने कमिटी नेमलेली आणि त्याचा अहवाल येईल आणि ते बोर्ड होईल। आणि वाहतुकीच्या संदर्भाने पुण्यातला आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न कुठं असते तर तो वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा। पुणे शहर आज वेगाने वाढत चाललेलं आहे। आज वाहनांची संख्या असेल किंवा रस्ते अपुरे पडतात आहे, तर या सर्व गोष्टीवर जर आपण जर विचार केला तर पुण्यातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी पुण्यातील अनेक प्रश्न जे आहेत, मग मेट्रो असेल, रिंग रोड असेल, त्याचप्रमाणे HMTC सारखा जो रोड गेले 32 वर्षापासून DPमध्ये त्याची मान्यता झाली, सर्व झाली,
टॉपसारखा जो प्रश्न आता असे अनेक वाहतुकीचे प्रश्न आहेत आणि झोपडपट्टीमध्ये आज पुण्यातील 42% लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. त्या झोपडपट्टीची जी नियमावली आहे ती नियमावली लवकरात लवकर करावी असं माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 1 ऑगस्ट रोजी आम्ही करू असं सांगितलं होतं. टक्के FSI मिळणार, पण नियमावली नसेल तर लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळू शकत नाही आणि यासाठी ही नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी यासाठी सुद्धा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी प्रश्न मांडणार आहे. हे अतिशय वेगाने विकसित होत आहे आणि सुमारे गेल्या 10-12 वर्षामध्ये त्याचा विस्तार ज्या पद्धतीने ज्या वेगाने झाला त्यामुळं खऱ्या अर्थानं पुण्याच्या मूलभूत नागरी ज्या सुविधा आहेत, वाहतुकीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न प्रामुख्याने अतिशय जिव्हाळ्याचे झालेले आहेत. आणि या वेगाचा होणारा विकास पाहिल्यानंतर या प्रश्नाकडं महानगरपालिकेने आणि शासनाने विशेष लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे. या माध्यमातून पुणे शहराचा जो काही विकास आराखडा आहे, हा विकास आराखडा निव्वळ बरेच वर्ष कागदावर राहिलेला आहे. 1987चा विकास आराखडाची अंमलबजावणी फक्त 25% त्या ठिकाणी झालेली आहे. गव्हर्नमेंटमध्ये महानगरपालिका प्रशासन, महानगरपालिकेतील नगरसेवक आणि राज्य शासन आणि आम्ही सर्व आमदार मंडळी यांनी इथून पुढच्या काळामध्ये सतर्क राहणं आणि खऱ्या अर्थानं हा या वेगाच्या होणाऱ्या विकासाला गती देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि जे प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यासाठी म्हणून आज पुणे शहरातील सर्वपक्षीय आमदार ह्या ठिकाणी एकत्रितपणे राज्य शासनाला जे सरकार आहे त्याला जाग यावी म्हणून या ठिकाणी बसलो. विधानसभेमध्ये विविध प्रश्नाद्वारे आम्ही लेखी तारांकित प्रश्न किंवा लक्षवेधी मांडत असतो, पण प्रश्नांना न्याय मिळत नाही, प्रश्नांना वाचा फुटत नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुण्यातले असे प्रश्न आहेत की आज पुणे शहराची पुणे पोलीस आयुक्तालयाची लोकसंख्या जर आपण धरली तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर हे साधारणपणे 50 लाखाच्या आसपास. पण पुणे शहराची पोलीस संख्या जर आपण पकडली तर 8 ते 10 हजार आणि त्याचप्रमाणे मुंबईची जर लोकसंख्या आपण पकडली तर 1 ते 1.5 कोटी आहे, पण पोलिसांची संख्या मात्र 50 ते 55 हजार. मग हा दुजाभाव ह्या ठिकाणी का होतो की पुणे शहरामधील नागरिक टॅक्स भरत नाहीत किंवा इतर काही गोष्टी राज्य सरकारला सहकार्य करत नाहीत किंवा काय करत नाहीत. नक्की पुण्यावर ही अन्यायकारक वागणूक कशासाठी? त्यासाठी सुद्धा आम्ही ह्या विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे. त्यात की कोणाच्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे म्हणा, पण ही कामं मार्गी लागत नाही. म्हणजे अशा अनेक पुण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल की इतकं पाणी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं आहे कपातीला, पण इतर ठिकाणी मात्र पुरेपूर त्याचा वापर होतो आहे. आमचं म्हणणं नाही पिण्याचं पाणी सर्वांना मिळालं पाहिजे, पण ज्या पुणेकरांचा हक्क आहे ते पुणेकरांनाही मिळालं पाहिजे. असे काही जे प्रलंबित पुणे शहरातले प्रश्न आहेत त्या संदर्भात आम्ही सर्व पक्षीय आमदार या ठिकाणी कुठलाही मतभेद न करता या ठिकाणी एकत्रितपणे बसतो.